परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केलं की रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा अनिवार्य. वरून बघितलं तर निर्णय योग्य वाटतो, कारण महाराष्ट्रात राहून मराठी येणं चुकीचं नाही. पण राजकारणात योग्य निर्णयही कधी कधी चुकीच्या वेळी घेतला तर तो स्वतःवरच उलटतो. आणि सध्या सरनाईकांचा हा निर्णय तसाच बुमरँग होणार का यावर चर्चा सुरू झाली आहे. कारण हा फक्त भाषेचा प्रश्न नाही, हा थेट मतांच्या ध्रुवीकरणाचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात एक पॅटर्न कायम दिसतो. मराठीचा मुद्दा पुढे आला की मराठी माणूस एकत्र येत नाही, उलट विभागला जातो आणि परप्रांतीय मतदार मात्र एकवटले जातात. ही वस्तुस्थिती आहे आणि या वस्तुस्थितीचा फायदा वर्षानुवर्ष दोन पक्षांनी घेतलाय, काँग्रेस आणि भाजप. जेव्हा काँग्रेस सत्तेत होती तेव्हा मनसे मराठीच्या मुद्द्यावर आक्रमक व्हायची, शिवसेना वेगळी लाईन घ्यायची आणि मराठी मतांमध्ये फूट पडायची. त्याचा थेट फायदा काँग्रेसला व्हायचा. आणि आता भाजपच्या काळातही चित्र फार वेगळं नाही, फक्त खेळाडू बदललेत. आता जेव्हा मराठीचा मुद्दा पुढे येतो तेव्हा उत्तर भारतीय, गुजराती आणि इतर परप्रांतीय मतदार एकत्र येतात आणि त्याचा थेट फायदा भाजपला होतो, कारण त्यांचा बेस हाच आहे. आणि मराठी मतदार ते अजूनही विभागलेले. शिवसेना दोन भागात, मनसे वेगळी आणि त्यातूनच समीकरण तयार होतं. यात सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे मीरा भाईंदर महानगरपालिका. हा भाग मंत्री प्रताप सरनाईक यांच्या ओवळा माजीवाडा मतदारसंघात येतो. ठाण्याला लागून असलेला हा भाग आणि एकेकाळी शिवसेनेचा मजबूत प्रभाव असलेला. पण 2026 मध्ये काय झालं? मराठी विरुद्ध अमराठी हा मुद्दा पेटला, मनसे आक्रमक झाली, वातावरण तापलं आणि निकाल लागले तेव्हा चित्र धक्कादायक होतं. भाजप 61 वरून थेट 78 वर गेली आणि शिवसेना 22 वरून थेट 3 जागांवर कोसळली. दोन आकड्यात असलेली ताकद थेट सिंगल डिजिट मध्ये आली. हा योगायोग नव्हता, हा पॅटर्न होता. जिथे जिथे मराठी विरुद्ध परप्रांतीय असा संघर्ष निर्माण झाला, तिथे तिथे परप्रांतीय मतदार एकत्र आले आणि भाजप मजबूत झाली. मुंबईत, मीरा भाईंदर मध्ये आणि इतर अनेक ठिकाणी हाच ट्रेंड दिसला. आता असा प्रश्न आहे की प्रताप सरनाईकांचा सध्याचा निर्णय पुन्हा तोच पॅटर्न रिपीट करणार का? कारण परिस्थिती सध्या आणखी कॉम्प्लिकेटेड आहे.